मतदान साहित्यासह कर्मचारी झाले केंद्राकडे रवाना। 56 एसटी बसेससह कार्गो बसेस, ट्रॅक्स या वाहनांचा समावेश। उद्याच्या मतदान प्रक्रियेसाठी सुमारे 3200 कर्मचारी झाले तैनात। उद्या मंगळवारी 7 मे रोजी होणाऱ्या कोल्हापूर लोकसभा निवडणुकीअंतर्गत चंदगड विधानसभा मतदारसंघातील 381 मतदान केंद्रावर कर्मचारी मतदान साहित्यासह आज सकाळी रवाना झाले। प्रत्येक मतदान केंद्रापर्यंत मतदान साहित्य आणि कर्मचाऱ्यांना पोहोचवण्यासाठी 56 एसटी बसेस, 58 ट्रॅक्स आदींसह साहित्यासाठी 3 कार्गो बसेसचा वापर करण्यात आला। सकाळी MR हायस्कूलच्या मैदानावर सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप करण्यात आलं। त्यानंतर कर्मचारी साहित्यासह मतदान केंद्राकडे रवाना झाले। दरम्यान चंदगड विधानसभा मतदारसंघात एकूण 381 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया उद्या मंगळवारी पार पडणार आहे। यापैकी भडगावमधील मतदान केंद्र क्रमांक 78 हे पिंक मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आलंय। इथं सर्व महिला कर्मचारी मतदान प्रक्रिया पार पाडणार आहेत। अडकूर येथील 196 क्रमांकाचं मतदान केंद्र अपंग अधिकारी चालवणार आहेत, तर खंडाळ येथील 100 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर सर्व तरुण अधिकारी काम करणार आहेत। याशिवाय नांगणूर, तळशिनहाळ या ठिकाणी विशेष सजावट केलेली मतदान केंद्र पाहायला मिळणार आहेत। चंदगड विधानसभा मतदारसंघात एकूण 3,17,922 मतदार असून चंदगड तालुक्यात 1,55,437, गडिंग्लज तालुक्यात 1,29,487 आणि आजरा तालुक्यात 32,998 मतदार आहेत।